नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा कोलम भात शेतीला जीआय भौगोलिक मानांकन मिळण्याच्या उद्देशाने व भौगोलिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी आढावा बैठक संपन्न. पालघर व ठाणे जिल्ह्यातील पिढ्यानपिढ्या बारीक दाण्याचे पण चवीने रुचकर आणि पौष्टिक असे झिनी जातीचे वाडा कोलम म्हणून प्रसिद्ध असलेले असे पिकाचे उत्पादन शेतकरी घेत असून या तांदळाची मागणी संपूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गोष्टीचा थेट फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून जीआय मानांकनासाठी दोन्ही शेतकरी सहकारी संस्थांनी संबंधित प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेले असून ते शासनाच्या विचाराधीन आहेत. या भौगोलिक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही संस्थांना एकत्र घेऊन नवीन शेतकरी शिखर संस्था बनवण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि हितासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये उन्नती होऊन आणण्याच्या विचाराधीन आज या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, वसई, पालघर, वाडा, विक्रमगड तालुक्याच्या परिसरातील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. त्यांनी विनंती केली का असं संशोधन शास्त्रज्ञांबरोबर फिरतो जातो तर असं एखादं संशोधन कर का ही लोकांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी लावली पाहिजे, लावल्यानंतर त्याला ती आवडली पाहिजे. तर त्याच्या दृष्टीने आम्ही प्रवास चालू केला. तर ती न लोळणारी न पडणारी जात निर्माण करायला जवळजवळ 15-16 वर्ष गेली. त्याच्यानंतर जनजागृती व्हावी शेतीविषयी म्हणून त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी आणि या अनुषंगाने